जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील वाढत्या जलपातळीची हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे। काही महिन्यांपासूनच सातत्याने लोणार सरोवरातील जलपातळी ही वाढतेय। साम टीव्हीने याविषयी रियालिटी चेक केला, सातत्याने पाठपुरावा केला। आता हायकोर्टाकडून याची दखल घेण्यात आली आहे। दरम्यान लोणार सरोवराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। पाहूया। जगात 3 सरोवर आहेत, त्यामध्ये एक भारतातलं लोणार सरोवर। याची ख्याती आहे की खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून हे प्रसिद्ध आहे। भारतातील एकमेव सरोवर हे लोणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये। या सरोवराचे एक वैशिष्ट्य, आता एक नवीन बदल दिसून आलेला आहे। या लोणार सरोवरामध्ये लोणार सरोवराची पाण्याची पातळी वाढत आहे। दिवसेंदिवस पाण्याची पातळी का वाढत आहे ते आपण आता पाहू की नेमकं ही पातळी का वाढत आहे। लोणार सरोवरामध्ये 10 ते 15 हेमाडपंथी मंदिर हे आजूबाजूच्या लोणार सरोवरामध्ये आहे। त्यामध्ये हे जे कमळ आपण जे पाहतो हे कमळजा देवीचं मंदिर आहे। हे कधी पाण्यामध्ये गेलं नाही, पण यावेळेस हे मंदिर 15 ते 20 फूट पाण्यामध्ये असल्याने आता पाण्याची पातळी वाढलेली हे स्पष्ट झालेले। हे का वाढत आहे हे आतापर्यंत अस्पष्ट आहे। याच्यावरती बरेच संशोधनाचा विषय झाला, नंतर मध्ये चर्चेला गेला हा विषय। मध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा गाजला की या पाण्याची पातळी का वाढते याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही। पुरातत्व विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची इथली टीम या पाण्याची पातळी का वाढते म्हणून ह्याची सुद्धा चौकशी झाली नाही। कॅमेरामन पार्थ सह मी संजय जाधव, साम टीव्ही, लोणार, बुलढाणा।